नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र सीईटी सेलकडून एक नोटिफिकेशन आजच्या तारखेचं जारी करण्यात आलेलं आहे आणि त्यात त्याने असं म्हटलंय की रजिस्ट्रेशन फॉर एम एस टी सीईटी पी सी एम आणि पी सी बी या दोन्ही गटासाठी सीईटी एक्झामिनेशन अकॅडमिक इयर 2026-27 आहे. यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की साधारणपणे विद्यार्थ्यांनी मागणी केल्याप्रमाणे 2 दिवस ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि कन्फर्मेशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म हे 2 दिवस सी ई टी सेलनं दिलेले आहेत. अर्थात हे 2 दिवस तुम्हाला दिलेले आहेत हे म्हणजे वाढीव आहेत आणि सेकंड अटेम्प्टसाठी असणारे आहेत. यामध्ये त्यांनी विथ लेट फी फॉर ऑल कॅटेगरीज असं त्यांनी म्हटलेलं आहे. पर स्टुडंट ₹500 फी इथं वाढीव असणारी आहे. म्हणजे इथं त्याने असं म्हटलंय की इन कन्सिडरेशन ऑफ दीज रिक्वेस्ट it has been decided to grant a 2-day window for registration with late fees for online registration and application form filling for the second attempt of MST CET 2026. Actually, the tentative CET examination date for second attempt is 10th May 2026 to 16th May 2026. Now here Maharashtra MST CET for PCM PCB Group CET 2026 second attempt with additional late fees of rupees 500 for all categories. Here online registration and confirmation of application form it starts from 15th of April 2026 and ends 16th of April 2026. म्हणजे ॲक्च्युली 2च दिवस फक्त यासाठी तुम्हाला दिलेले आहेत की ज्यामध्ये सेकंड अटेम्प्टसाठी तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि कन्फर्मेशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म हे करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये ज्या काही इन्स्ट्रक्शन दिलेल्या आहेत, इन्स्ट्रक्शन अतिमहत्त्वाच्या आहेत. यामध्ये पहिले आहे ड्युरिंग धिस पिरियड कॅन्डिडेट्स कॅन रजिस्टर फॉर सेकंड अटेम्प्ट इफ दे हॅव मिस्ड द इनिशियल रजिस्ट्रेशन विंडो. म्हणजे जर पहिल्यांदा तुम्ही केलं नसेल तर तुम्ही दुसऱ्यांदा करू शकता. कॅन्डिडेट्स ऑलरेडी रजिस्टर्ड फॉर बोथ अटेम्प्ट्स डू नॉट नीड टू रजिस्टर अगेन. म्हणजे जर दोन्ही म्हणजे विद्यार्थ्यांनी किंवा कॅन्डिडेट्सनी दोन्ही अटेम्प्टसाठी अगोदर रजिस्ट्रेशन केलं असेल तर आता करण्याची गरज नाही आहे. कॅन्डिडेट्स हू हॅव नॉट येट रजिस्टर्ड देअर अपार आय डी आर रिक्वायर्ड टू क्रिएट वन थ्रू डिझी लॉकर. हे एक महत्त्वाचं आहे. Please note that no edit facility, this is very important, no edit facility will be available for candidates registering during this extension period. म्हणजे आता हे जे 2 दिवस दिलेले आहेत विथ लेट फीज 15 आणि 16 एप्रिल 2026 यामध्ये एडिट फॅसिलिटी असणार नाही. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आपले रजिस्ट्रेशन करत असताना चूक होणार नाही याची 100% काळजी तुम्हाला घ्यावी लागणारी आहे. म्हणजे त्यांनी म्हटलं इन्श्युअर ऑल इंटर्ड इन्फॉर्मेशन इज करेक्ट बिफोर सबमिशन. म्हणजे फॉर्म सबमिट करण्यापूर्वी सगळी इन्फॉर्मेशन करेक्ट आहे का हे तुम्हाला कन्फर्म करावं लागणार आहे. पुन्हा एडिट फॅसिलिटी दिली जाणार नाही. कॅन्डिडेट्स आर ॲडवाइज टू रेग्युलरली व्हिजिट द ऑफिशियल वेबसाईट फॉर फर्दर अपडेट्स, डिटेल्ड शेड्यूल and examination instruction. Official website is here www.mahacet.org. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, हे 2 दिवसासाठी जी विंडो ओपन केलेली आहे सेकंड अटेम्प्टचं रजिस्ट्रेशन ऑनलाईन करायचं आणि कन्फर्मेशन हे पी सी एम पी सी बी गटासाठी असणार आहे, परंतु विथ लेट फी असणार आहे. हे महत्त्वाचं आहे. तुमची फर्स्ट अटेम्प्टची परीक्षा चालू असली तरी देखील ही माहिती तुम्हाला माहीत पाहिजे आणि या दरम्यानच तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. धन्यवाद.